देशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घ्या, रामनाथ कोविंद समितीची राष्ट्रपतींकडे शिफारस। 2029 साठी सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष। महायुतीच्या मुंबईमधल्या 3 जागांचा पेच अजूनही कायम। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य मुंबईचा तिढा कायम। दक्षिण मुंबईसाठी भाजप आणि शिवसेनेची रस्सीखेच। भाजप आणि शिवसेना मनसेसाठी 1 ते 2 जागा सोडायला तयार। लोकसभा निवडणूक लढली नाही तर राज्यसभेचा पर्याय। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। विदर्भातल्या 4 जागांवर महायुतीकडून धक्कातंत्र वापरलं जाण्याची शक्यता। संजय राठोड यांना तिकीट मिळणार अशी चर्चा। शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या। सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला खडसावलं। सीएए कायदा मुस्लिम विरोधी नाही। एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शहांचा खुलासा। निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, नाहीतर लंकेंना आमदारकी सोडावी लागेल। अजित पवार यांचा धमकीवजा इशारा। आचारसंहिता उद्यापासून लागू होईल। अजित पवार यांचं प्रचार सभेत वक्तव्य। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचा निर्णय सर्व जागा जाहीर झाल्यानंतर घेणार। बारामतीची जागा अजित पवार यांना दिली, त्याची घोषणा करण्याची गरज नाही। चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। बारामतीमधून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आज दुपारी करणार चर्चा। ज्येष्ठ समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ। संसद भवनात उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत छोटेखानी सोहळा। मुंबईनं 42व्यांदा कोरलं रणजी करंडकावर नाव। विदर्भाचा 169 धावांनी पराभव। विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।